संयोजकाला विचारून थोडी जागा करा ना एका बाजूला. पैठण शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. आज पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितूभाऊ परदेशी आणि बजरंग लिंबोरे यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. या कार्यक्रमाला माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार संजय वाकचौरे, दत्तात्रय गोरडे, भूषण कवसाणकर, आप्पासाहेब निर्णय, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे तसेच रवींद्र काळे, किशोर चव्हाण आणि विनोद तांबे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी सांगितले की अजित पवार यांचे पैठण शहराच्या विकासासाठी मोठे योगदान होते. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक विकासकामे मार्गी लागली. आज ते आपल्यात नसल्याने पैठणसह संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. या श्रद्धांजली कार्यक्रमाला तुषार पाटील, ईश्वर दगडे, शेखर शिंदे, गौरव आठवले, निमेश पटेल, राजू गायकवाड, हसनौद्दीन कट्यारी, अप्पासाहेब गायकवाड, पवन लोहिया, बलराम लोळगे, श्याम पजवाणी, सुनील हिंगे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते. महिला पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांनी एकत्र येत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमातून राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकजुटीचे दर्शन घडले. अजित पवार यांचे नेतृत्व आणि विकासकार्य कायम स्मरणात राहील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी हुजैफा अली बोहरी, पैठण.